लग्नानंतर होईल प्रेमच्या आजच्या एपिसोडची सुरुवात होते देशमुख फॅमिलीच्या अभ्यंग स्नानाच्या तयारीने. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. पिहू नंदिनीला विचारते, नंदिनी वहिनी, आपण आजच्याच दिवशी उठणं आणि तेल का लावतो ग? नंदिनी हसून तिला समजावते, अगं तेल आणि उठणं लावलं की शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं. ती पुढे बोलते, आणि मग आपली स्किन एकदम गोड आणि टवटवीत होते, तुझ्यासारखी. सगळे हसायला लागतात. नंदिनी सांगते की हे आजच्याच दिवशी करायचं कारण हे पवित्र असतं. खरं तर हे वर्षभर करायचं असतं, पण ते शक्य नाही म्हणून फक्त आजच्या दिवशी करतात. त्यावर पिहू लगेच बोलते, अच्छा, म्हणजे तू आणि काव्या वहिनी तुमच्या दोघांच्या पार्टनरची स्किन माझ्यासारखी एकदमशी टवटवीत राहावी म्हणून त्यांना आंघोळ घालताय? सगळे पुन्हा हसतात आणि इकडे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघून गोड स्माईल देतात. पिहू पुढे बोलते, पण नंदिनी वहिनी, एक काम कर ना, त्या दोघांना काही आंघोळ बिंघोळ नको घालू, असंच बसून राहू दे. हे ऐकून जीवा आणि पार्थ शॉक होतात. नंदिनी हसून सांगते, पिहू, तू आज तुझ्या वहिनींना कितीही काहीही सांगितलंस ना, तरीही काही ऐकणार नाहीयेत, कळलं? कारण आजची आंघोळ स्पेशल आहे. आणि ती फक्त आंघोळ नाहीये, अभ्यंग स्नान आहे, कळलं? पार्थ आणि काव्या पुन्हा एकमेकांकडे बघतात, पण बॅकग्राऊंडमध्ये उभ्या असलेल्या आजी आणि वसुंधरा मात्र खुश नसतात आणि त्या तिथून निघून जातात. सीन बदलतो आणि मानिनी, जी जीवाची आई आहे, ती रूममध्ये काव्या आणि प्रियासाठी दागिन्यांचे बॉक्स घेऊन येते. ती दोघींना ते बॉक्स देते. काव्या आणि प्रिया बॉक्स उघडून बघतात, तर त्यात खूप सुंदर दागिने असतात. मानिनी बोलते, आवडले दागिने? मग आता हे तुमचे. प्रिया विचारते, आम्हाला कशाला देताय? मानिनी सांगते, देशमुखांची परंपरा आहे ही. प्रत्येक सासू आपल्या सुनेला हे दागिने देते आणि ती सून तिला सून येईपर्यंत हे दागिने मिरवते. आता तुम्ही दोघी आलात, त्यामुळे आता माझा ह्याच्यावरचा हक्क संपला. आता ह्याच्यावर तुमचा हक्क आहे आणि तुमच्या मुलांच्या दिवाळी सणापर्यंत हे तुमचे. हे ऐकून काव्या आणि प्रिया खूप खुश होतात. पुन्हा सीन हॉलमध्ये येतो. दिवाळीची सजावट झालेली आहे. जीवा, नंदिनी आणि पार्थ प्रिया ही दोन्ही जोडपी डान्स करायला लागतात. मानिनी आणि पिहू बसून टाळ्या वाजवत असतात. आजी आणि वसुंधरा मात्र नाराज चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत असतात. सगळेजण खूप एन्जॉय करतात आणि मग सगळी फॅमिली एकत्र येऊन डान्स करते आणि एकमेकांना मिठी मारते. पुढचा सीन दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. डायनिंग टेबलवर वसुंधरा, मानिनी, प्रिया आणि विक्रम म्हणजे काका बसलेले असतात. वसुंधरा मुद्दाम प्रियाला बोलते, अरे, सगळी मजा आली ना? लेखी काव्या, तूच केली असशील ना? प्रिया बोलते, मी नाही केली. वसुंधरा बोलते, माझ्या ताईने. आणि प्रिया बोलते, तिच्या नवऱ्याने केलीये. वसुंधरा विचारते, आणि तू काय केलंस? प्रिया सांगते, तिने आणि मी, आम्ही दोघींनी आमच्या अख्ख्या घराची सजावट केलीये. हे ऐकून वसुंधरा टोमणा मारते, अरे व्हा, चांगलेच दिवे लावलेत ग काव्या. मानिनीला तिचा हा टोमणा कळतो आणि विचारते, काय नक्की म्हणायचंय काय तुला? वसुंधरा बोलते, मला काय म्हणायचंय ते तुझ्या सुनेला कळलंय. बरोबर ना काव्या? तेवढ्यात काव्या तिथे येते आणि हे सगळं ऐकून थांबते. वसुंधरा ओरडून बोलते, मी सत्य सांगायला आलीये इथे. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना, त्याचा चेहरा दाखवायला आलीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. वसुंधरा एक पेनड्राईव्ह बाहेर काढते आणि बोलते, या पेनड्राईव्हमध्ये तुमच्या सुनेचं आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे. ती लॅपटॉप उघडून फुटेज लावायला जाते. लॅपटॉपवर काव्या CCTV footage.mp4 फाईल दिसते. प्रिया ते पाहून घाबरते, पण मानिनी वसुंधरेला थांबवते. थांब, असं बोलून मानिनी वसुंधरेच्या हातातून तो पेनड्राईव्ह हिसकावून घेते आणि काही कळायच्या आत मानिनी वसुंधरेच्या कानाखाली जोरात वाजवते. सगळे शॉक होतात. काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. मानिनी रागाने बोलते, मनू, माझ्या काव्याबद्दल, माझ्या सुनेबद्दल, या घरातल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस ना, तर खबरदार. माझ्या दोन्हीही सुना, नंदिनी आणि काव्या, 100 नंबरी सोना आहेत. आता विक्रम काका पण चिडतात आणि वसुंधरेला बोलतात, म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मनूचे कान भरलीस? अगं, लग्न करून घरात आणलेल्या सुना म्हणजे पणतीसारख्या असतात. सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबरठ्यांना उजळवतात त्या, पण तरीही त्यांना तेलवात करावीच लागते. मायेची, विश्वासाची. आणि आम्ही आमच्या सुनांच्या बाबतीत हे सगळंच करत होतो, पण तू गैरसमजाचे फुकर घालून पार सगळ्याचं वाटोळं करून टाकलंस. वाट लावून टाकलीस सगळ्याची. विक्रम काका पुढे बोलतात, गैरसमजाचे फासे फेकता तुम्ही, पण त्यानंतर जे महाभारत घडतं ना, त्यामुळे घराच्या घरात तुटतात, उद्ध्वस्त होतात. तुझ्यामुळे आमच्या घरात गेले काही दिवस काय घडतंय, काय चाललंय माहितीये तुला?
वसुंधरा तरीही मानिनीला बोलते, मनू, कदाचित विक्रम बोलतोय ते सगळं बरोबर असेलही, पण मला अजूनही असं वाटतंय की तू हा पेनड्राईव्ह एकदा बघ. आणि तेवढ्यात काव्या हातात खलबत्ता घेऊन तिथे येते. वसुंधरा तिला बघून बोलते, खलबत्ता सापडला? हाच ना? काव्या बोलते, वेळेवर सापडलाय. आणि काव्या तो पेनड्राईव्ह त्या खलबत्त्यात टाकते. वसुंधरा घाबरते. मनू, अगं तो खलबत्ता हातात का घेतलायस? मला मारणार आहेस की काय तू? प्लीज असं काही करू नको. अगं काव्या, तिला सांग ना की मी खरं बोलतीये, तू खोटं बोलतीयस. अगं बोल ना बाई. मानिनी काव्याला शांत करते. काव्या, काहीच बोलू नकोस. आता तुला कुणाच्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज नाहीये. जे काही उत्तर द्यायचंय ते मीच देईन. आणि मानिनी तो पेनड्राईव्ह त्या खलबत्त्याने पूर्णपणे तोडून टाकते. वसुंधरा ओरडते, अगं काय केलंस तू मनू? मानिनी ठणकावून सांगते, बस, एक शब्दही बोलू नकोस आता. मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोयस तू. गणपती विसर्जनाच्या दिवशी मीच तुझा हात धरून तुला या घरात घेऊन आले, पण आज आपल्या मैत्रिणीचं विसर्जन करतेय मी. माझ्या या मंगल घरात काहीही अमंगल घडायला नकोय मला. निघ. वसुंधरा पूर्णपणे तुटते आणि तिथून निघून जाते. विक्रम काका रडणाऱ्या प्रियाला सांभाळतात आणि मानिनी काव्याला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसते. रात्रीचा सीन आहे. पार्थ आणि प्रिया त्यांच्या बेडरूममध्ये बेडवर उशा लावून झोपायची तयारी करतायत. प्रिया अचानक विचारते, 10 करोडमध्ये किती शून्य असतात? आणि स्वतःच उत्तर देते, 8. 10 करोड, 8 शून्य. ती पार्थला बोलते की तिला जीवाचं खूप टेन्शन येतंय. जीवाने 10 करोड कुठून आणले होते हे काही त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. नक्की काय विकलं? पार्थ तिला समजावतो, लिसन, जीवाने जे काही केलं असेल ना ते विचार करूनच केलं असेल. आणि मला खात्री आहे तो काहीही चुकीचं करणार नाही. रिलॅक्स, तो सांभाळून घेईल. आणि त्याला काही मदत लागली तर मी आहे ना. तू एवढं टेन्शन का घेतेस? मग पार्थ विषय बदलतो आणि प्रियाला विचारतो, आणि ऐक ना, या बेडवर झोपताना रोज अशी उशी का लावतेस मध्ये? प्रिया हसून बोलते, तुम्ही झोपेत मला लाथा मारता म्हणून. पार्थ शॉक होतो, मी मी लाथा मारतो? प्रिया बोलते, हो, काल रात्री तुम्ही मला इतक्या जोरात लाथ मारली ना की मी बेडवरून खालीच पडले. पार्थ सॉरी बोलतो. प्रिया त्याची मजा घेत पुढे सांगते, तुम्हाला कसं आठवणार, तुम्ही तर घोरत होता. पार्थ अजून शॉक होतो, मी घोरतो? प्रिया बोलते, अजून काय काय करतात ते पण सांगू? तुम्ही झोपेत बडबडता सुद्धा, काहीतरी पार्टनर पार्टनर असं बोलत असता. पार्थ वैतागतो की तो झोपेत पण बिझनेसचा विचार करतो. प्रिया सांगते, आणि ऐका ना, तुम्ही ना झोपेत दात पण खाता. पार्थ चिडून बोलतो, प्रिया बस हा, आता तू माझी मजा घेतीयस. पण प्रिया हसत हसत सांगते की ती खरं बोलतीये. पार्थ, बस आता झोपूया, असं बोलून झोपून घेतो. दुसरीकडे आजीच्या रूममध्ये आजी आणि रम्या तो तुटलेला पेनड्राईव्ह बघत होत्या. मामी बोलते, शी यार, मला असं वाटत होतं या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी मिळेल आपल्याला, पण नाही, गेलं सगळं पाण्यात. आजी बोलते, रम्या, पेनड्राईव्ह पाण्यात जरी पडला ना तरीही तो दुरुस्त होतो. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलीये. मामी बोलते, पॉसिबल. मी एक काम करते, मी ना हा पेनड्राईव्ह सर्व्हिस सेंटरला पाठवते आणि सुरू होतोय का बघते. आजी बोलते, नक्की होणार. या पेनड्राईव्हमध्ये ना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा जेव्हा मानिनीचा सूर चढतो ना तेव्हा तेव्हा काहीतरी शिजत असतं हे नक्की. मग त्या दोघी पुन्हा जीवाने 10 करोड कुठून आणले यावर बोलायला लागतात. आजी बोलते, जीवाकडे कसे असतील एवढे पैसे? आणि त्याने जर का पार्थ किंवा विक्रमकडे पैसे मागितले असते तर विक्रमने हजारो प्रश्न विचारले असते. पण आपल्या घरामध्ये असं काहीही झालेलं नाहीये. मामी बोलते, अगं आई, मग जीवाने स्वतःच्या जीवावर इतके 10 करोड रुपये आणले कुठून? आजी बोलते, रम्या, आपल्याला ना हे शोधून काढलंच पाहिजे. रात्रीचा सीन आहे. पार्थ आणि काव्या त्यांच्या बेडरूममध्ये वेगवेगळ्या बेडवर झोपलेले आहेत. काव्याला वाईट स्वप्न पडतं. ती झोपेतच बडबडायला लागते, मी नाही फसवू शकत, मी नाही लपवू शकत, मला त्यांना सगळं सांगावं लागणार आहे, नाही, सगळं उघड होणार आहे. तिच्या आवाजाने पार्थ जागा होतो. काव्या घाबरून उठून बसते. पार्थ विचारतो, काय उघड होणार आहे? काय झालं काव्या? काय बडबडत होता तुम्ही? काही वाईट स्वप्न पाहिलं का तुम्ही? काव्याला कळतं की पार्थने काहीच नीट ऐकलेलं नाहीये आणि ती मनातल्या मनात देवाचे आभार मानते. पार्थ बघतो की काव्याला खूप घाम आलाय. तो लगेच उठतो, एक ओला रुमाल आणतो आणि खूप काळजीने काव्याच्या कपाळावरचा आणि चेहऱ्यावरचा घाम पुसतो. काव्या त्याच्या ह्या काळजी घेण्याने भारावून जाते. हा एक खूप बारीक सारीक रोमॅन्टिक क्षण असतो. पार्थ बोलतो, आता बरं वाटतंय, थांबा, मी एसीचा टेम्परेचर कमी करतो, म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही. काव्या काळजीने बोलते, नाही, पण तुम्हाला थंडी वाजेल त्याचं काय? पार्थ हसून बोलतो, झेलेल. तुम्ही माझं एवढं घोरणं सहन करता, मी तुमच्यासाठी थंडी नाही सहन करू शकत. शेवटी नात्यात एकमेकांना सांभाळलं पाहिजे ना आपण. काव्या, खरंय. पार्थ तिला झोपायला सांगतो आणि बोलतो, पुन्हा काही वाईट स्वप्न पडलं तर उठवा मला. आणि मस्करीत विचारतो, का? थोपटू तुम्हाला?
काव्या चिडून बोलते, कुक्कुला बाळ आहे मी. पार्थ हसायला लागतो आणि त्याची मजा घेतो. नाही, तुम्ही ते कुक्कुला बाळ बोललात ना, मला इमॅजिनच झालं. तुम्हाला दुपट्ट्यात गुंडाळलंय, पावडर, टीप लावून निजवलंय. काव्या बोलते, देशमुख, रात्रीचा 1 वाजून गेलाय, बास झालं, झोपा आता. पार्थ हसत हसत गुड नाईट कुक्कुला बाळ बोलून झोपून जातो. काव्या त्याच्याकडे बघते आणि हळूच बोलते, अगाऊ बोका. मग ती स्वतःशीच विचार करते, पण काहीही म्हणा देशमुखमुळे या सगळ्या टेन्शनमधून जरा बरं वाटलं. खरंच खूप चांगले आहेत देशमुख. तेवढ्यात पार्थ जोरात घोरायला लागतो आणि काव्या वैतागून त्याच्याकडे बघते. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की पार्थ काव्याला बोलतो, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना, असं ठरले की सगळ्यांनी आपल्या बायकांना घेऊन यायचंय. दुसरीकडे पिहू प्रियाला विचारते 10 करोडमध्ये किती शून्य असतात. प्रिया बोलते 8. मानिनी विचार करते की जीवाने 10 करोड कुठून आणले हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.